मंत्री बळीराजा मोफत वीज योजना, जी मोफत वीज योजना आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे महाराष्ट्र शासनाने. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल हे शासनाकडून भरले जाते. या योजनेचा उद्देश हा शेतीवरील खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा आहे. आता योजनेचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. शेतकऱ्याच्या सिंचनाचा खर्च हा कमी करणे, त्यानंतर कृषी पंपधारकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे, त्याबरोबर थकबाकी वाढू न देणे आणि शेतीला चालना देणे. आता कुणाला लाभ मिळतो? आता महाराष्ट्रातील जवळपास 7.5 HP म्हणजे अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना याचा लाभ भेटतो. जे काही पात्र कृषी वीज ग्राहकांना शासनाच्या अटी पूर्ण केल्यास त्यांना सुद्धा लाभ भेटतो. ही योजना सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांसाठी नाही, हे लक्षात घ्या. ज्या अटी आहेत त्या अटी या पूर्ण झाल्या पाहिजे, त्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येईल. कारण कोणत्याही योजनेमध्ये जे खरंच त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या व्यक्तींसाठीच लाभ घेतला पाहिजे, यासाठी काही महत्त्वाच्या जाचक अटी असतात आणि त्या इथं सुद्धा आहेत. आता या योजनेअंतर्गत काय मिळते हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. पात्र कृषी पंपांचे जे काही चालू वीज बिल आहे ते शासन भरते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज वापरण्याचा लाभ मिळतो. आता किती शेतकऱ्यांना फायदा? तर राज्यातील जवळपास 44 लाखाहून अधिक पात्र शेतकरी या योजनेच्या कक्षेमध्ये आहेत. म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. 44 लाख म्हणजे सोपा आकडा नाही. शासनाने हजारो कोटी रुपयांची वीज बिल सवलत दिल्याची माहिती अधिकृतरित्या नमूद केली आहे. त्यांच्या साईटवर तुम्ही बघू शकता. जे काही राजभवन महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in ही साईट आहे, याच्यावर जाऊन तुम्हाला गव्हर्नमेंटचं ऑफिशियल साईट ओपन होईल आणि तुम्हाला ती माहिती बघायला भेटेल. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे का या योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सर्वसाधारणपणे उपलब्ध नाही. परंतु कृषी वीज ग्राहकांसाठी आवश्यक असल्यास त्यांनी या ठिकाणी सांगितले ते सूचना आहेत. महावितरण MESEDCL कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता, जे काही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असतंच. आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. संबंधित विभागाच्या सूचनांचे पालन करावं. त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात? तर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, वीज ग्राहक क्रमांक 712, ओळखपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक आणि बँक खाते आवश्यक असल्यास आणि ते लिंक असावं. आता 2026मध्ये काय अपडेट आहे? ही योजना सुरू ठेवली असून 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना कायम लाभ असल्याचे या ठिकाणी स्पष्ट शासनानं केलं आहे. ही योजना सर्व कृषी ग्राहकांना अमर्यादित स्वरूपात नसून शासनाने निश्चित केलेल्या पात्रता व अटी लागू राहतील, हे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे जे या योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्यावा. ही योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. आणि कोणत्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.